नमस्कार. मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवले आहेत पौष्टिक असे हे लाडू, ज्यामुळे आपले कंबरदुखी, अंगदुखी, हिमोग्लोबिनची कमतरता यावर उपयुक्त असे हे लाडू मी बनवले आहेत. हे लाडू कसे करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. ते असे मी थोडे बारीक करून घेतलेले आहेत. थोडे हे डिंक घेतलेला आहे मी. हा डिंक हा आपल्याला खूपच उपयुक्त असा शरीरासाठी आहे. बेदाणे घेतलेत मी. काजू, थंडीचे दिवस आहेत म्हणून मी तीळ थोडे घेतलेले आहेत. हे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. आणि खजूर 250 ग्रॅम खजूर घेतले. मी त्यातले बिया काढून लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे. असे मी सर्व असे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. आता आपण प्रथम एका कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत. कोरडे तीळ आपण चांगले असे चटचटीत भाजायचे आहेत. आपल्या थंडीच्या दिवसामध्ये तिळाचा खूपच उपयोग होतो आहे. तिळामध्ये भरपूर उष्णता असल्यामुळे थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता कायम ठेवण्यासाठी तीळ हे शरीराला आवश्यक आहेत. तिळामुळे केसाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. आता मी कढईमध्ये 1-2 चमचे तूप घेते. तुम्ही तूप किंवा तेल घेतलं तरी पण चालतं आहे. आता मी याच्यामध्ये डिंक तळून घेतो आहे. सगळा थोडा थोडा डिंक घालून मी तो तुपामध्ये तळून घेतो आहे. गॅस मी अगदी बारीक गॅस ठेवलेला आहे. एकदम मोठा गॅस करायचा नाही आहे. छान असं लालसर होईपर्यंत असं छान असं डिंक आपण तळून घ्यायचा आहे. पूर्ण आतूनही चांगला डिंक तळला पाहिजे. पण गॅस आपण मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. आणि थोडा थोडा करून असा सगळा डिंक मी तळून घेते आहे. डिंकामुळे आपल्या शरीरातली कमजोरी दूर होते. स्त्रियांच्या मासिक पाळी नियमित होत नसेल तर डिंक खाल्ल्यामुळे त्याचे फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला डिंकाचा खूप उपयोग होतो आहे. असा हा डिंक हा बहुगुणी आहे आणि तो आपण आज या लाडवामध्ये घेणार आहे. आता माझा हा डिंक तळून झालेला आहे. मी आता ह्याच्यामध्ये आणखीन थोडं तूप घालते. आता आपण काजू तळून घ्यायचे आहेत. कच्च्या काजूमध्ये मीठ व तेलाचे प्रमाण खूप असते, म्हणून आपण हे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला पचनाला पण हलके होतात हे काजू. काजू खाल्ल्यामुळे पण आपल्या शरीराला भरपूर असे विटॅमिन्स मिळतात, म्हणून आपण ते पण लाडवामध्ये घालणार आहोत. काजू माझे तळून झालेले आहेत. उगाच तुपात थोडेसे परतून घ्यायचे आहेत वरखाली, जास्त वेळ नाही भाजायचे ते. आता आपण त्याच्यानंतर बेदाणे भाजणार आहोत. बदाम घालते मी. मोठे मोठे बदाम मी बारीक करून घेतले आहेत. त्यातले असे मोठे मोठे मी थोडे बदाम त्यात घालते. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. बदामामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फॉस्फरस सारखे घटक असतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी बदाम, काजू, मनुके एकत्र खाल्ल्यास शरीराला त्याचा खूप फायदा होतो. आता मी बेदाणे पण थोडेसे तुपामध्ये परतून घेते. माझे बेदाणे परतून झालेले आहेत, चांगले वरखाली केलेले आहेत. हे असे लाडू आपण करून खाल्ले तर खूपच पौष्टिक असे याचे भरपूर फायदे होतात. सकाळी रिकाम्या पोटी रोज एक लाडू खाल्ला तर आपल्या खूप सगळे आजार आपल्या शरीरातले कमी होतात. आता मी ह्याच्यानंतर खजूर थोडे तुपात आपण भाजून घ्यायचे आहेत. छान असे आपण ह्यातले बिया वगैरे काढून मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ते आता आपण तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. खजुरामुळे पण आपल्या शरीराला खूप फायदे होतात. खजुरामुळे मेंदूसाठी आपल्याला फायदा होतो. स्मरणशक्ती मजबूत होते आपली रोज खजूर खाल्ल्यामुळे. रक्तातील साखरेची पातळीसुद्धा नियंत्रणात राहते. खजूर हा नैसर्गिकच गोड असल्यामुळे त्याच्यामध्ये परत आणि साखर घालण्याची गरज नसते. खजुरामध्ये मॅग्नेज, तांबे, हे घटक आहेत. ॲमिनियावर मात करता येते.
याच्यानंतर आपण आता खोबरं, हे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे, ते आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजल्यामुळं आपले लाडू खूप दिवस टिकतात, कारण ते कुबटपणा येत नाही लाडवाला. म्हणून आपण हे छान असे लालसर होईपर्यंत खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे. हे असं सर्व खोबरं एकत्र भाजल्यामुळं आपल्याला खोबऱ्याचे पण भरपूर फायदे आहेत. थंडीच्या दिवसात खोबरं खाल्ल्यामुळं आपल्या शरीरातील स्निग्धता कायम राहते आणि आपल्या केसाचं आरोग्य पण खोबऱ्यामुळे सुधारतं. रोजच्या जेवणात पण आपण खोबऱ्याचा वापर नेहमी करतच असतो आणि हे लाडवामध्ये पण हे खोबरं घातल्यामुळे त्याला एक चांगलं टेस्ट येते. असं हे फायदेशीर खोबरं आपण हे आता भाजून घेतो आहे. असे लाडू खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला याचा खूपच फायदा होतो आहे. हे सगळ्यांना, लहानांपासून मोठ्यांना, सगळ्यांसाठी हे लाडू उपयुक्त आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्मरणशक्ती वाढण्यासाठी, एकाग्रता अभ्यासात वाढण्यासाठी सुद्धा आपण हे लाडू देऊ शकतो. मी हा डिंक आहे थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तसाच तुम्ही हातानं जरी चुरा करून घेतला तरी पण चालतो आहे. अगदी एका स्पीडवर 1-2 मिनटासाठी आपण हे बारीक करायचं आहे. त्यामुळे लाडू कसे आपले छान होतात. आता मी त्याच्यामध्ये खजूर घालते. हे सगळं मी एकत्र करते. आता खजूर पण हे मी बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण खोबरं आपण हे भाजून घेतलेलं आहे, ते सगळं थंड करून घेतलेलं आहे मी. ते मी याच्यामध्ये मिक्स करते. आता हे सर्व आपल्याला छान एकजीव करायचं आहे. खजूर, खोबरं हे चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला. मी याच्यामध्ये गूळ किंवा साखर काही घातलेलं नाही आहे, कारण ऑलरेडी आपलं खजुरामध्येच खूप गोड असतात खजूर, त्यामुळे जादा काही घालत. तुम्हाला जर गोड खूप पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर ॲड करू शकता. साखरेपेक्षा गूळ घातला तर तो अति उत्तम होते, कारण गुळामुळे पण आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात. खूपच पौष्टिकता वाढते परत लाडवाची. आता मी बेदाणे, बदाम, काजू हे सगळं मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे लाडू आपण सगळ्यांना रोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी जर आपण हा एक लाडू खाल्ला तर याचे भरपूर फायदे आपल्याला मिळतात. खूपच असे पौष्टिक असे लाडू होतात. आता मी याच्यामध्ये तीळ पण घालते. थंडीचे दिवस आहेत त्यामुळं तिळामुळं पण आपल्याला शरीराला भरपूर फायदा मिळतो. आपली त्वचा वगैरे मुलायम राहते, म्हणून मी या लाडवामध्ये तीळ पण थोडे घातलेले आहेत. आता मी हे सर्व मिश्रण छान असं एकत्र करून घेते. बघा मी असं हे सगळं एकत्र छान एकजीव केलेलं आहे. खोबरं, खजूर असं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता मी याचे लाडू करून घेते. छोटे छोटे लाडू आपण बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे सगळे लाडू बनवायचे आहेत. कशी वाटली माझी रेसिपी हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही पाहत राहा. मी सगळे लाडू असे तयार करून घेते. तर आता मग मस्त राहा, हेल्दी राहा, हेल्दी खा. धन्यवाद.